आज माझी सकाळ तर झालेली, पण माझा मूड काय फ्रेश नव्हता, एकदम बोरिंग वाटत होतं. तर मी विचार केला की आज सेल्फ केअर करूया जरा, तरी माझा मूड जरा फ्रेश झाला, तर असा विचार केला मी. सो मी फेस क्लीन्स करून घेतलं पहिला. आणि हो, आज एक माझ्यासोबत गोष्ट झालेली आहे. सकाळी सकाळी मला एक फोन कॉल आलेला आणि त्याच्यावरून एक माणूस बोलत होता. मी जास्त करून अननोन कॉल उचलत नाही, पण कसा बसा माहिती नाही, मी मॉर्निंगमध्ये उचलला कॉल, सकाळी उठलेली तेव्हाच. आणि त्याने मला विचारलं, निकिता म्हात्रे बोलत आहेत का? हिंदीमध्ये बोलत होता. तर मी म्हटलं हा बोलते, कोण आहे तुम्ही? तर स्वतःचं नाव नाही सांगितलं त्यांनी. तो मला बोलतो डायरेक्ट की पप्पांचं नाव घेतलं त्यांनी, अनिल म्हात्रे नी तुम्हाला 12,000 पाठवायला सांगितलेत मला. तर मी म्हटलं त्यांनी का पाठवलेत? आणि पप्पा बाहेरच होते, बटाटे सोलत होते तेव्हा. तर मी त्याच्याशी बोलता बोलता बाहेर गेली आणि त्याला विचारलं की तुम्हाला कधी सांगितलं करून? तर तो म्हणतो की नाही, मला त्यांनी सांगितलं त्यांचे LICचे पैसे येणार आहेत, तर तुमच्या अकाउंटवर पाठवायला सांगितले. तर मी तुम्हाला पाठवतो असं म्हटलं. आणि मी जस्ट कॉल रेकॉर्ड करायला गेली आणि आयफोनमध्ये असा फीचर आहे की समोरच्याला पण कळतं की आपण कॉल रेकॉर्ड करतो, आणि त्याला ते कळलं तर त्यांनी अरे यार असं बोलून फोन कट केला. पण असे फेक कॉल येतात आहेत, तर तुम्ही पण सावध राहा. तुम्ही प्लीज असे कॉल उचललात ना, तरी पण प्लीज तुम्हाला त्याचा OTP मागेल किंवा तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवतो असं बोलेल तुमच्या घरच्यांचं नाव घेऊन. तर प्लीज याच्या जाळ्यामध्ये फसू नका, सावध राहा सगळ्यांनी. कारण का हे खूपच जास्त वाढलेलं, आणि यांना कुठे कुठे पकडणार, आपण काय करणार मला तेच समजत नाही. तुमच्याकडे जर ऑप्शन असेल की म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अशा फेक कॉलसाठी काही करू शकतो आपण, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि प्लीज तुम्ही पण सावध राहा. व्हिडिओमध्ये तुम्ही मिमीची मस्ती बघितली ना, तिला तो हेअर रबर खूप जास्त आवडला आणि ती अक्षरशः माझ्या बू बांधल्यावरून त्याच्यावरून पण काढते केसातून ती. मी फेस तर केला, पण फेस करता करता मला आठवलं की मला हेअर मास्क पण लावायचा होता. ते मी अगोदर केला पाहिजे होतं, पण विसरून गेलेली, नंतर आठवलं मला. तर हा जो माझा फेस टमाटरसारखा लाल दिसतोय ना, तो स्टीम आणि मी व्हाईट हेड ब्लॅक हेड्स काढले त्याच्यामुळे आहे. सो पॅक लावायचा राहिलेला फेसला पण, सो तो लावला मी. चंदन आणि मुलतानी मिट्टीचा पॅक होता हा, तो पण लावल्यावर जरा बरं वाटतं, थोडं थंड वाटतं. पॅक मस्तपैकी लावला, थोडं थंड थंड वाटत होतं. आणि मी ते कोबी कापून घेतली, कारण का चायनीज व्हेलची कोबी जी आहे ती संपली होती. फटाफट लागते ना ती, मग कापून ठेवलेली. आणि फेस क्लीन केल्यावर माझा फेस एवढा छान वाटत होता ना, तुम्ही बिफोर आफ्टर बघू शकता. पहिलेच्या फेसमध्ये थोडा टॅन होता आणि आत्ता मस्तपैकी एकदम ग्लो आला आहे फेसवर आणि छान वाटतं. थोडं मी ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढले, त्याच्यामुळे स्वेलिंग आहे, पण खरंच खूप फ्रेश वाटलं. एवढा बोरिंग मूड होता ना, तर चांगला वाटलं जरासं. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.